होल मधनं तो बिबट्या आलेला आणि त्याने अख्ख्या बकऱ्यांना मारलं, म्हणजे रक्त पिलं आणि बकऱ्यांना असं सोडून दिलं. मळ्यात चाललोय आणि काही रस्ता सिमेंटचा करून टाकला. दादू तरी चालताय, मी मागे बसलोय आहे. आवाज खूप येत असेल कारण की मक्की काढायचं काम चालू आहे. अजून खाली तिकडे बाकी आहे मक्की काढायचं आणि तिकडे मक्कीचं काम चालू आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि हा बघा, हा कसा झाला बघा, अजून मस्त झाला बघा. आता फक्त शेपूट आलं होतं, एकदम मस्त झाला. आता भाई आपल्या बकऱ्या तुम्हाला इथे दिसत नसतील, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या बकऱ्या भरपूर होत्या. आता हा जो होल आहे ना, या होल मधनं तो बिबट्या आलेला आणि त्याने अख्ख्या बकऱ्यांना मारलं, म्हणजे रक्त पिलं आणि बकऱ्यांना असं सोडून दिलं. हे बघा इथे चिकू येत आहेत. हा बघा चिकू आहेत, पण ते पिकलेले नाही आहेत. आणि सगळीकडे तुम्हाला मक्कीच दिसेल कारण की आता मक्की काढतात. आपले कोंबडीचे पिल्लू आहे बघा. या चायला आता इकडे आले ते. आता मी इकडे जाईल, ते इकडून पळतील ते तिकडे. भाई मी व्हेजिटेरियन झालोय, त्यांना सांगा कोणीतरी. भाई मी खाणार नाही, मी व्हेजिटेरियन झालोय आता. मी आता फक्त व्हेज खातो, काय टेन्शन नका घेऊ. कांदे बघून येऊ चला. ते बघा इकडे चिंच आली, बघितली ही चिंचचं झाड आहे आपलं. गोड चिंचचं लावलेलं आहे. गोड चिंचचं झाड लावलेलं आहे. प्राजक्ताला मम्मीला खूप आवडतात ना गोड चिंच. हा पण एक गोड चिंचाचं झाड आहे बघा, मोठं होतंय. एवढं सगळं आहे आपलं स्वतःचं, तरी आपण दुसरीकडे जातो. हा हे उळेत, हे एक एक काढून असे लावतील. हे बघा हे असे लावतील, हे कसे लावलेले आहेत तसे लावतील. आणि इकडे बघा हे उळे ना एक काढतात आणि मग लावतात. तर हे प्राजक्त असते तर प्राजक्ताला खूप भारी वाटलं असतं. तर आपण मधून जाऊया, म्हणजे एकदम भारी वाटेल. एकदम बघा ना, अजून काय पाहिजे भाई आयुष्यात. असं बस एवढंच आहे की कधी कधी वातावरण शेतीला साथ देत नाही, नाहीतर मग शेती सगळ्यात भारी शेती आहे. स्वतःचं सगळं जे पाहिजे ते आपण. आपल्याकडे एवढे फ्रूट्स आहेत. आंब्याचे तर तुम्ही बघितलं किती आहेत. आंबा आहे, चिकू आहे, पेरू नाही वाटतं, सीताफळ आहे, रामफळ आहे, नारळाचं झाड आहे, केळीचं झाड आहे. आता गोड चिंच लावलेत. काही दिवसांनी, काही टायमाने मी हे पण ड्रॅगन फ्रूट वगैरे ते सगळं लावणार आहे भाई. क्लास. तर मग की तिथे ॲक्च्युली साप निघालेला, मी व्हिडिओच नाही काढला तेव्हा, माझ्याकडनं राहून गेलं. साप निघालेला भाई तिथून, असा मस्त फन. प्राजक्त असते तर तिला लय भारी वाटलं असतं बघायला. तिला आणि मम्मीला लय आवडतात साप बघायला. आणि मया असताना मयाने साप बघून डायरेक्ट मळा सोडून पळाला असता, रवाना झाला आईला. हे बघा मक्की तुम्हाला मी दाखवतो आपले. हे बघा मक्की, हे बघा हे मक्की आपले. आता हे मक्की जाणार मार्केटमध्ये. आता हे मक्की इथून काढले ते मार्केटमध्ये जाणार, मार्केटमध्ये विकल्या जाणार. हे बघा मालक उभे बघा. रामफळ आलेलं आहे बघा बाई. रामफळ सेम सीताफळ सारखेच असतात. हे बघा, पण अजून ते पिकलेले नाहीये. अजून त्यांना डोळे नाही पडलेत. डोळे कुठे डोळे पडले नाही ना, डोळे नाही पडलेत ना अजून. भरपूर रामफळ आलेत ना. रामफळच रामफळ आहेत भाई. रामफळ आहे बघा इथे समोरच आहे. हे बघा हे पक्षीने खाल्लंय एखाद्या. हे बघा हे असं येतात आणि मग हे नेक्टर हे दिसत असेल. हे बघा एक छोटूसं हे इन्सेक्ट आहे भाई. रामफळ पण आले मजबूत. हे बघा हे खायचो. हे बघा हे काळे आहेत ना, हे
हे खायचो, नाना द्यायचे आम्हाला असं करून द्यायचे. हे बघ कसं झालंय बघा, रक्तासारखं झालंय. ओ पा, गोड गोड वास पण गोड आहे त्याचा. फक्त तुम्ही हा जो साऊंड आहे आणि हे जे मोमेंट आहे त्याला एन्जॉय करा. नाही तुम्हाला आवडलं ना भाई तर बोला. एवढा सायलेंट नेचरचा आवाज आहे आणि बर्ड्सचा ना, बघा तुम्हाला एन्जॉय करा. कसं वाटलं मला नक्की सांगा भाई. मला तर एवढं चांगलं वाटलं. मी 10 ते 15 मिनटं इकडे बसूनच होतो एकदम. हे बघा ना बर्ड्सचा पण आवाज, जो सॉन्ग, वाव, फुल रिलॅक्स वाटतं भाई. बॉडीला असं कधी कधी हवं असतं. आता झालं आता तेवढंच होतं. निघतो आता, झालंय वेळ भरपूर झालाय, आता निघायची वेळ आली आहे. तर आता जातो. आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, चलो बाय बाय. अजून काय झाड लावायचे असेल, यांनी सजेशन असतील, झाड वगैरे काय असेल, त्यांनी सजेशन असतील, काही सजेशन असेल, तुम्ही कमेंट करू शकतात बिंदास.